राहून सोडला असा खेळाडू खऱ्या अर्थानं पहिला हल्ला त्याच्या मित्रावरच चढवलाय. चला शेलू संघासाठी शेवटचं 1 मिनिट लावा. 1 मिनिट. वडवली संघ या ठिकाणी 1 मिनिट लावायचा आहे. शेवटचं 1 मिनिट लावा. वडवली संघ जवळपास 10 मिनिटं झाली मैदानामध्ये. त्याच्यानंतरचा सामना वेगाचा बेताब बादशाह राहुल मोकल उर्फ बकासूर एका साइडला वेगाचा बेताब बादशाह तर एका साइडला ओव्हरटेकचा बेताब बादशाह. काही होऊ शकतं. अमित सर 1 मिनिट झाला असेल तर त्यांना बाय द्यायला. 20 सेकंद बाकी आहेत. रेड विकास जोगडे निघालाय. काय होणार काय बिघडणार वादळ रोखावं लागेल. आणि नक्कीच रोखलं गेलंय वादळ. क्षेत्ररक्षण झालंय. नाही ना. तर पुन्हा एकदा येत आहेत काय येऊ द्या. 5-6 वाजेपर्यंत येऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. जिल्ह्याच्या स्पर्धा आहेत. खासदार चषक या ठिकाणी चालू आहे आणि जवळपास दुसऱ्या फेरीमध्ये आपण जवळजवळ अर्धा तास वाट बघतोय. येऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. नक्कीच मित्रांनो एक शोकांकिता असेल. शोकांतिका आहे. जिल्ह्याच्या स्पर्धा आहेत, जिल्ह्याच्या टीम आहेत आणि आपण या ठिकाणी टायमामध्ये वेळेमध्ये येऊ शकत नाही. शोकांतिका आहे या स्पर्धेची. रात्रभर आपण थांबतोय. 5 वाजले तरी सुद्धा संघ या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. जिल्हास्तरीय मॅच या ठिकाणी आयोजकांनी भरवल्यात. खासदार चषक या ठिकाणी संपन्न होतोय. तालुकास्तरीय कालच्या स्पर्धा आल्या त्याला याच्यापेक्षा जास्त गर्दी होती. ही सांगायची गोष्ट नाही, पण याच्यापेक्षा जास्त गर्दी काल तालुक्याच्या स्पर्धेला होती. लांबून येता मान्य, लांबून येता जिल्ह्याच्या मॅच साठी बरीच पब्लिक मगाचपासून उभे होते, पण अजून संघ उपस्थित राहत नाहीत. येऊ द्या 6-7 वाजेपर्यंत, काय प्रॉब्लेम नाही. आपण त्यांचा आदर करतो. येऊ द्या. हॅलो पहिल्या राऊंडला दोन्ही संघाला या ठिकाणी बाय होती, तरी सुद्धा जवळजवळ 4:30-5 वाजता या ठिकाणी संघ जवळपास अर्धा तास लेट येतोय. आणि आपण जिल्ह्याला खेळतो याचं भान राखलं पाहिजे. जिल्ह्याचे पंच आहेत, जिल्ह्याचे या ठिकाणी चांगले चांगले संघ या ठिकाणी आपण बोलवलेत आणि ते संघ 5 वाजता या ठिकाणी येत आहेत. चला मित्रांनो, ग्राउंड क्रमांक 1 वर स्कोरर वारंवार चढाई करतोय
अर्थातच राज पाटील नावातच राज आहे, गेम मध्ये सुद्धा राज करतोय. तर पुन्हा एकदा विकास जोगडे आणि त्यालाच प्रत्युत्तर राहुल मोकल. अर्थातच वेगाचा बादशाह बकासूर. पहिल्या मॅचला बाय होती अधिकार. आता आम्ही लांबून आलेत ना म्हणून त्याची इज्जत करतो जरा. एवढ्या लांबून आलेत स्पर्धा आहेत म्हणून. पण त्यांना समजायला पाहिजे ना त्या टीमला 5 वाजले. एखाद्या आयोजकांना समजलं पाहिजे ना, आयोजकांना सहकार्य केलं पाहिजे. आता पब्लिक बघा ना, पब्लिक कालच्या मॅच ह्याच्यापेक्षा चांगल्या आल्या 100%. जिल्हास्तरीयच्या मॅच टीम मुळे पडल्यात. जिल्ह्याच्या टीम नक्कीच मित्रांनो, 7-8 वर्षापूर्वी जे सामने व्हायचे त्या सामन्यांना फक्त ढाल असायची आणि 5,000 पारितोषिक असायचे, तरी सुद्धा 32चा लॉट फुल व्हायचा आणि त्या 2च्या आत मॅची संपायच्या. आता छाती एवढ्या ट्रॉफी आहेत, एवढे मोठे मोठे पारितोषिक आहेत, तरी सुद्धा आपण लेट येत आहे. कारण आता खेळाडूंना गर्व चढलाय. आधी खेळाडूंना गर्व नव्हता. आधी खेळाडू हौशी होते, आता खेळाडूंना बलच घरी बोलवायला जायला लागतंय. चल रे बाबा कबड्डी आहेत असं नसतं मित्रांनो. आता 4:30-5 वाजलेत आणि तुम्ही अर्धा तास लेट येताय. कुठंतरी तुम्हाला सुद्धा काहीतरी वाटायला पाहिजे. असो सडुचकुल्यात पाडलंय कारावी संघाने. तर चढाईसाठी निघालाय आयुष बामणे. काय होणार, काय बिघडणार. चला क्वार्टर फायनल क्रमांक 1 क्रीडांगण क्रमांक 1 वरती क्वार्टर फायनलची पहिली मॅच जय भवानी चांबारखिंड आणि टीबीएम कारावी. दोन्ही संघांना विनंती आपण तयारीत राहा. जय भवानी चांबारखिंड आणि टीबीएम कारावी संघ आपणास विनंती आपण तयारीत राहा क्रीडांगण क्रमांक 1 साठी. आणि क्रीडांगण क्रमांक 2 साठी मरियाई धेरंट आणि ओमकार वेशवी दोन्ही संघांना विनंती आपण तयारीत राहा. क्रीडांगण क्रमांक 2 साठी क्वार्टर फायनलचे सामने आहेत, उपउपांत्य फेरीचे पहिले सामने. चला विनंती आपण तयारीत राहा. मित्रांनो, तुम्हाला अर्धा तास आधीच पुकार देऊन ठेवलाय. महेश जोगडे ऍडव्हान्स टॅकल. आणि त्यालाच प्रत्युत्तर विकास जोगडे. याला काहीतरी करावं लागेल, शेवटपर्यंत खिंड लढवावी लागेल. रेड निघालाय 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू
काय होणार काय बिघडणार करो किंवा मरो 4-1 अशी लढाई असेल. हो 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 एकट्याने रोखलं गेलंय वादळ. लाजवाब पकड आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा विकास जोगडे काहीतरी करावं लागेल काहीतरी बिघडावं लागेल झुंज द्यावी लागेल करावी या संघाला. सुंदर रनिंग हँड टच पाहायला मिळतोय. ग्राउंड क्रमांक 1 वर हो 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 काय घडलंय क्षेत्ररक्षण झालंय. ग्राउंड क्रमांक 2 वर राहुल कोहली अतिशय वेगवान खेळाडू. रोखलं गेलंय वादळ. राहुल मोकल ज्याचं ग्राउंड क्रमांक 1 वर चढाईसाठी निघालाय. रोखलं गेलंय त्याचा सुद्धा वादळ. नजर हाटी दुर्घटना घटे आणि ग्राउंड क्रमांक 2 वर विघ्नेश बामणे अर्थातच या खेळाडूने सुद्धा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात तर रेड करो किंवा मरो. गार्गी कॅटर्सचे मालक मंगेश भुवड आपणास विनंती आपण मयूर भुवड मयूर शेठ भुवड आपण विनंती आपण व्यासपीठावरती या. गार्गी कॅटर्सचे सर्व मालक मयूर शेठ भुवड आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या. रेड ग्राउंड क्रमांक 2 वर विकास जोगडे 3-1 अशी लढत असेल. काहीतरी करावं लागेल. आपला संघ बॅकफुटवर आहे. काय होणार काय बिघडणार. तर ग्राउंड क्रमांक 1 वर सुद्धा रेड रोखलं गेले वादळ आणि पुन्हा एकदा विकास जोगडे निर्णायक चढाई असेल. सुपर टॅकल झालं तर टाळे सुद्धा वाजतील पण नाही. लोणाचा बोजा अर्थातच नवतरून कारवी संघाकडे. पण मित्रांनो ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. फक्त हप्ते फेडावे लागतील.
है, जो मिट्टी से प्यार करता है वही यहाँ टिकता है, क्योंकि कबड्डी का हुनर बाजार में नहीं पसीने से बिकता है. घाम घालावा लागेल विकास जोगडे याला. काहीतरी करावं लागेल, काहीतरी बिघडावं लागेल. वाशी संघ माघार पाली घेऊन जमणार नाही. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय विकास जोगडे. 4 गुणाची नाव तर आघाडी असेल, पण कितपत प्रयत्न होईल बघूया. थांब सरांना विचारतो. दुसरी फेरी संपल्यानंतर क्वार्टर फायनलचे जे सामने असतील ते या ठिकाणी ड्रॉ होतील, म्हणजे चिठ्ठ्यांवरती पाडले जातील. विनंती आहे सर्व संघांना, या ठिकाणी तिसऱ्या फेरीचे म्हणजे क्वार्टर फायनलचे सामने आहेत ते या ठिकाणी चिठ्ठ्यांवरती पाडले जातील. शेवटचे दुसऱ्या फेरीचे शेवटचे सामना आहे. क्षेत्ररक्षण झालंय, कमबॅकला सुरुवात झाली आहे. वाशी संघ आता माघार घेऊन जमणार नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे, लढावं लागेल. रेड विघ्नेश बामणे, अतिशय कमी वयाचा खेळाडू, पण जिद्द मोठी आहे. रेड ग्राउंड क्रमांक 1 वर वर्गोस्त शरीरयष्टी लाभलेला खेळाडू. काय होणार, काय बिघडणार. आणि यशस्वीरित्या बोनस टिपला गेलाय. राज पाटील 16-13, 13-16. आपला कर्णधार पाठवायचा आहे व्यासपीठाकडे. कर्णधार पाठवायचा आहे जय भवानी चांभारखिंड. राज पाटील ग्राउंड क्रमांक 2 वर. चला जय बजरंग रोहा, आपला कर्णधार पाठवायचा आहे.
सामना होतोय संपुष्टात. विजयाचा गुल्हाल उधळला जातोय. अर्थातच नवतरुण कारावी विजयी होते. चला मित्रांनो, जे जे संघ विजयी झाले त्यांचे कर्णधार पाठवायचे आपले.